केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेल्या वर्ष 2026-27 साठीच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारचा वित्तीय सुधारणेचा प्रवाह कायम ठेवला आहे। आंतरराष्ट्रीय उलथापालथीच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेने राखलेलं स्थैर्य कायम ठेवत वृद्धिदर वाढवण्यासाठी युवा शक्ती प्रणित अर्थसंकल्प मांडला आहे। या अर्थसंकल्पात गरीब, वंचित आणि दुर्लक्षित घटकांवर भर देत 3 कर्तव्य पूर्ण करण्याचा संकल्प वित्तमंत्र्यांनी व्यक्त केला। वित्तीय वृद्धीला स्थिर राखत गती देणं हे पहिलं कर्तव्य, जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करणं हे दुसरं कर्तव्य, तर सबका साथ सबका विकास या दृष्टीनं संसाधनं, योजना यांचा लाभ देशातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत 100% पोहोचवणं अशी 3 कर्तव्य वित्तमंत्र्यांनी अधोरेखित केली। ही कर्तव्य प्रत्यक्षात आणण्यासाठी वित्तीय पुरवठा साखळी अबाधित ठेवणं, त्यासाठी संरचनात्मक सुधारणा, अत्याधुनिक तंत्रज्ञान कायम राखणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं। सरकारनं 350 पेक्षा अधिक संस्थात्मक सुधारणा केल्या, त्यात GST, कामगार संहिता यांच्यासह अनेक सुधारणांचा समावेश होता, असं त्यांनी अधोरेखित केलं। IT क्षेत्र विशेषतः AI वापरावर भर देत सुधारणांची ही एक्सप्रेस पुढेही वेगानं वाटचाल करत राहील, असा विश्वास वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावेळी व्यक्त केला। वित्तीय शिस्त कायम राखण्यात यश आलं असल्याचं वित्तमंत्र्यांनी या अर्थसंकल्पात सांगितलं। राजकोषीय तूट 4.5% कमी करण्यात यश आलं असून वर्ष 2026-27 मध्ये ते आणखी कमी होऊन 4.3% असेल, असं सीतारामन यांनी सांगितलं। केंद्र सरकारच्या सकल राष्ट्रीय उत्पादनावर आधारित कर्जाचं प्रमाण यावर्षी 55.6% राहील, असा सुधारित अंदाज व्यक्त करण्यात आला आहे।